किती वेळ झाला ह्याला यायचं का नाही कॉलेजला? अरे किती वेळ झाला वाट बघतोय. कॉलेजला यायचं नाही का तुला आज? कॉलेजला जायची इच्छा संपली रे माझी. हर ज्याच्यासाठी कॉलेजला जायचो, नोकरीला लागायचे स्वप्न बघायचो, सोडून गेले ते आज मला. मग काय करू कॉलेजला येऊन? अरे राहुल्या, आता किती दिवस तोच विषय लावून धरणार आहे सर? हा, ती गेली लग्न करून तिच्या गावाला. तिचं आयुष्य जगाली ती. तू तुझं आयुष्य जग. मला नाही वाटत ती माझ्याशिवाय सुखात असेल. नाही राहू शकत रे ती माझ्याशिवाय. मग आता करायचं काय सांग? मला माहिती की तिला कुठल्या गावात दिले. हर त्याच गावात माझी मावशी राहते. चाललोय मी मावशीकडे. हा, निदान फक्त तरी येईल. आता पुढचं शिक्षण त्याच गावात करणार आहे मी. म्हणजे आता तू मित्राला सोडून जाणार? अरे का नाही, दूरवर गेल्यावर काय मैत्री संपते का रे? नाही ना. सध्या मला दुसरं काय सुचत नाही रे. फक्त तिचा चेहरा डोळ्यासमोर येतोय. असं वाटतं ती माझी वाट बघत बसली. मला जावं लागणार आहे का नाही. प्लीज थांबू नको. ठीक आहे, जातो. आणि कधी अडचण आली ना, फक्त आवाज दे एक. हे मित्र तुझ्या पाठीशी उभं राहील. कायम लक्षात ठेव. जातो. अहो तुम्ही परत दारू पिऊन आले काय हो? अहो काय म्हणून मी तुमच्या सोबत राहू? आणि बायको समोर तुम्ही दारू पिऊन आली याची अक्कल तरी आहे का हो तुम्हाला? मग अक्कल काढते का तू? हा, हे शिकलं का तू माय बापाने मग अक्कल काढते? हा, असं नाही ना तुला ना फटक पाहिजे तुला. संत्या, तुला काही अक्कल आहे का रे? हा, नवीन नवीन लग्न झालंय, एवढी सोन्यासारखी बायको भेटली आणि खुशाल हात उचलून आला त्याच्यावर. अरे हा, लाज वाटते तुला? या पाय, जर का तू आता वहिनीला हात लावला तर हात तोडून गळ्यात बांधीन भामटे. समजलं का? हा, अरे ज्याला भेटली त्याला खात्यानं नाम सारख्याला भेटा ना. हा, अरे वयाची इज्जत करणं शिका जरा. अरे तुला कोणी पोरगी देत होतं का? जर वहिनीला माहित असतं तू बेवडा आहे, त्यानं सुद्धा लग्न केलं नसतं तू. पण आता केलं ना. काय केलं मग? म्हणून मारशील का तू त्यांना? अरे ह्या पाय, जर का तो वहिनीला हात लावला ना बाबू, तो हात तोडून गळ्यात बांधेल. ह्या पा वहिनी, तुम्हाला काही अडचण आली तर बिंदास आपल्याला सांगायचं. वाटलं तुम्ही नंबर घ्या बरं, मग घ्या घ्या. बरं राहू दे, एखाद्या दिवस दे. आपल्याला जो माणूस बाईची इज्जत करीत नाही ना, आपण त्याला अजिबात किंमत देत नाही, कळलं का? पण भाऊ तुम्ही तर काल म्हणला होता बायकोचं ऐकायचं नाही म्हणून. काय अरे मी ऐकायचं नाही म्हणलो होतो, मारायचं म्हणलो होतो का? खुशाल मारू आला तू बायकोला. अरे ज्याला पाहिजे त्याला भेटली त्याला खाता येई ना, ना आमच्या सारख्याला भेटा ना. आईचा नालायक. अजिबात म्हणला हात न लावायचा, कळलं का? नाही तर सांगतो तुला काय येतं. वहिनी, तुम्ही ना अजिबात काळजी करू नका. आपण नेहमी तुमच्यासाठी हजर आहे. काय हा, येऊ मग. ते काही नाही, जरा मला देणगी द्यायला जायचं. आणि जर यानं काही केलं की मला सांगा, मग सांगतो मी याला. डोंग्यावर. अरे बरं आहे ना हे? बाहेरचे लोक तोयामुळे इज्जत काढायला लागलेत मायावर. इज्जत चांगलं वाटत असेल नावरची इज्जत बाहेरचे लोक काढतात म्हणून, आहे ना? तुला असं नाही, तुला ना निवर मार पाहिजे. तू घरात चला, तू घरातच चला. वरड तू वरड.
मला तर हेच कळा तू अंगाला कमून हात लावू देत नाही. मला आता वाटतं गावाकडे लपड बिपड होतं काय की म्हणून तो या बापाने एवढं घाई केली लग्नाला. तेच बसलं माझ्या डोक्यात भिनं तुम्ही सारखं. हा काय म्हणतोय मी? लयच पाजली ना तुम्ही त्याला. डुकरावानी चलत होता काल ते डवलत डोलत. त्याला अजून पाचची. अरे हे कोण आहे? नवीन पाहुणे कुठले? इथलं शेजारच्या गावचं. शेजारच्या गावचं. कोणाची आले? मावशी राहते माझी इथं, वंदना. वंदना. नवऱ्याचं नाव काय? सकाराम. सकारामदासजी झाले का? आपले चांगले संबंध आहे त्यांच्या संग. कस काय आले ते कोण? हेच शिक्षणासाठी आलतो. शिक्षण. बरं बरं चांगलं शिका. येऊ का? आव. होय खांड्या, मायला काही झालं तरी चालन, पण या राणीला पटवायचं यार आपल्याला. हा मायला तिचं नाव राणी, दिसती बी राणीवाणीच ना, पण मा बाप येडा यार. आता काय झालं भाऊ? काय झालं काय? जर मो नाव राजा ठुला असतं तर ती राणी मी राजा. लय जोडा सोबून दिसला असता बघा. मग राणीच्या गावात आलोय खरं, पण राणीला शोधायचं कुठं? अरे राहुल, तू इथं काय करतोय? काय करतोय म्हणजे? अगं तुला भेटायला आलोय. तुझ्याशिवाय करमत नाही मला. चल इकडं. अरे तू काय करतोय इथं? आणि तुला सांगितलंय ना, आता माझं लग्न झालंय, मला विसरून जा. अगं कसं विसरून जाऊ? नाही होत माझ्याच्याने. सारखी तुझी आठवण येते मला, म्हणून सगळं सोडून तुझ्या गावात आलोय आज. राहुल तू खरंच लई वेड आहेस बघ. राणी तुझ्या प्रेमाने वेळ केलंय मला. तू सोडलं तर दुसरं काही सुचत नाही मला. मला पण तुझी लई आठवण येते रे. मी कशी राहते ना इथं, माझं मला माहिती. राणी, मी आलो ना आता, नको टेन्शन घेऊ. तुला सोडून कुठंच जाणार नाही. राहुल आपण खरंच पळून जायला पाहिजे होतं. पळून जर गेलो असतो ना, तर आपण दोघंही सुखात असतो बघ. राणी, आपण आत्ताही पळून जाऊ शकतो. मी तुझा आता पण स्वीकार करायला तयार आहे. कोणतरी आले होते. होय खांड्या, ह्या लोकांनी जर आपल्या हातात गाव दिलं ना, तर तुला सांगतो गावाचा काय प्लॉट करून टाकतो मी डायरेक्ट. गावाची काय पलाट करतान का नाही ते सांगता येत नाही भाऊ, हा पण गावातल्या बायांची काय पलाट करतात तुम्ही. अरे भामट्या, हा मग माझा घेऊन आला काय? अहो, तसं नाही हो. मग? म्हणजे मग मला बी बदलेशान. अरे तुला खालीन वरून एकदम नवा करून टाकतो. हो हा बर. मग भाऊ तुम्ही सरपंच झाल्यावर मला तुमचा पीए करताना. सांगणार राणी, पळून जायचं का आपण? राहुल मी खरंच अडकले रे आता. आणि मी जर असं काही केलं तर आईचं आणि अण्णांची किती इज्जत जाईल गावात. अगं तुझं लग्न लावताना त्याने विचार केला होता का तुझा? तुझ्या मनाविरुद्ध लग्न केलं ना. तू अजून पण त्यांचाच विचार करतेस. हे बघ, मी आता मुलगी नाही राहिली रे.
मी आता एक बाई झाली आणि बाईचं आयुष्य कसं असतं ना हे तुला नाही माहिती. तिला माहेरचा आणि सासरचा दोन्हींचाही विचार करावा लागतो बघ. राणी हेच चुकतं तुझं. तू सगळ्यांचा विचार करते का? स्वतःचा कधीतरी विचार कर, आपला विचार कर. बरं राहुल, मी येते. कोणीतरी बघेल आपल्याला. आपण नंतर भेटूयात कधीतरी. नंतर कधी? राणी ए राणी, रात्री काय बोलला असेल तर एवढं काय मनावर घेऊ नको बरं का. दारू पिणारा माणूस करीत असतो बडबड, पण त्यावर काय एवढं लक्ष नसते देत. आणि हे बघ, मी का रोज रोज कामाला नाही बरं का जात. तेव्हा माझ्याकडे दारू प्यायला पैसे नसतील का तेव्हा मी कामाला जातोय. कोणी पाजली तर ठीक आहे, नाही तर ह्याला त्याला पैसे मागून दारू प्यायची सवय नाही मला. आलो मी संध्याकाळी दारू पिऊन. आणि हो, हो, हे काय करताय तुम्ही सकाळी सकाळी? मला भरपूर कामं पडल्यात. असं आहे का? पळ पळ, कौरक पळायचं तर पळ. पण एक लक्षात राहू दे, मी पण तयावाला नवरा आहे. एक ना एक दिवस ना तुला मायापाशी यायचंच. सांगतो तुला संध्याकाळी आल्यावर. ओ वहिनी. इकडं कुठं? मळ्यात चालली. हा, काय म्हणले? मळ्यात चालली. हा, कसं आहे वहिनी, एकटं दुकटं हिंडलं नाही पाहिजे. इकडं झाडं झुडप आहे. गावातल्या लोकांची नजर लय वाईट आहे. हा, त्या संत्याला घेऊन यायचं ना. ते कामावर गेलेत. हा, बराबर, कामावर. त्याचे ना पैसे संपले असन. तुम्हाला सांगतो, पैसे संपले की कामावर जातोय. हा, आणि पैसे संपूस तर दारू पितोय. आहो, किती मी हात उचलून आणला त्याला. तुम्हाला सांगतो, गावातला समाज कार्यकर्ता आहे आपण. हा वहिनी, तशी माणुसकी शिल्लक आहे बरं आमच्यात. हा इकडे कुठं? इकडच मळा. अच्छा, मी पण तिकडे चालवतो. चला, तुम्हाला सोडतो. कसं आहे, तुम्ही गावात नवीन आहे. आमचं कर्तव्य आहे बाबा तुम्हाला सुखरूप सोडायचं. हा चला चला या. मग वहिनी, तुमच्या माहेरी कोण कोण असतो? माझे अण्णा हम्म. आणि आई. अच्छा, मग तुम्हाला भाऊ नाही काय? नाही. अरे बाप, मग संत्यान तर नशीबच काढलं. एकुलती एक पोरगी, आता सगळी प्रॉपर्टी त्याला भेटणार आहे. वहिनी, काही म्हणा, पण तुमच्या संगला वाईट झालं बघा. 5 वर्षापासून त्याला त्याच्या घरचे पोरी पाहत होते. आता मीच त्याला 5-6 पोरी पाहिल्या. आता वहिनी मला सांगा, होय, आता जर तुम्ही पोरगी पाहायला गेले तुम्ही भामटा दारू पिऊन जाता. हा, आता दारू पिऊन गेल्यावर कोण पोरगी देईन याला? होय वहिनी, तुम्हाला माहित नव्हतं का
तो दारू पितोय म्हणून हा यात तुमची चुकी नाही, तुमच्या घरच्यांची चुकी आहे. आता पा एवढी सुंदर पोरगी, आता गावात आमच्या सारखे लय मोठे पोर होते. नाही म्हणजे गावात चांगले चांगले पोर होते, पण काय तुमच्या नशिबी ते बेवडाच. त्याला काय करणार. बरं वहिनी चला ना, मला सांगा तुमच्या लग्न एवढी गडबड काऊन केली बरं? हा ते काय मला माहिती नाही. अण्णा म्हणले म्हणून मी तयार झाले. हा बरोबर. म्हणजे तुमच्या अण्णानं बळजबरी केली तर कोणी खरं सांगू का बरं का, तुमचं लग्नाचं वय वाटतच नाही. काय आहे बाबा, आता तुमचं तरुण पण मेलं. वहिनी तुमचं नाव काय म्हणलं? राणी. हा राणी. राणी. वा 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 वा, भारी बरं का. तुम्ही चालल्या मळ्यात म्हणजे मळ्यातली राणीच की. आवडलं बा आपल्याला नाव, एकदम भारी बरं का. हा बरं येते मी आता. नाही नाही सोडा असतं ना. नाही नाही जाते. बरं बरं सांभाळून जा. हा का वहिनी गेले की मिस कॉल द्या. हा हा बरं राहू द्या पुन्हा नंबर देतो पुन्हा. हा येऊ का? अरे तू मीच आहे, घाबरू नको. तू काय करतो इकडं? ते सोड. आता तुझ्याशी जो बोलत होता ना, तो कोण होता ग? म्हणजे तू पाटलं करतोस? नाही पाठलाग नाही, तुलाच भेटायला आलतो, पण तो आडवा आला म्हणून लपलो. मग तू सगळ्या गप्पा ऐकल्या असशील ना आमच्या. हा सांग की कोण होता? अरे ती मला नाही माहिती. त्या हाय कोणतरी गावातलाच कार्यकर्ता, अरुण नाव आहे त्याचं. त्याची नजर चांगली दिसत नाही बरं. आता त्याची नजर चांगली असो की वाईट असो, मला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. मग राणी तू कशाला बोलते त्याच्याशी? अरे मी नाही बोलत त्याच्याशी, तोच समोरून आला म्हणून मी बोलत होते. आणि तसंही पण तू सोडून मला कोणाशी बोलायची इच्छा पण होत नाही. राणी तू साडीत खूप सुंदर दिसतेस ग. त्या दिवशी तुला पहिल्यांदा गावात बघितलं होतं साडीत. राणी खरंच खूप सुंदर दिसतेस तू साडीत. एका लग्न झालेल्या बाईला फ्लट करतोय तू. त्या लग्न झालेल्या बाईचं आणि माझं लग्न आधी प्रेम होते एकमेकावर, विसरलीस तू? मग आता नाही का? आधी होतं, आता आहे आणि इथून पुढे पण कायम राहणार. राहुल तू अजूनही तसाच आहेस बघ. राणी मी तुझ्यासाठी कधीच बदलणार नाही. आणि मी जर बदलले तर? मला माहिती आहे ना, तू पण कधीच बदलणार नाही. सोड, कोणी बघल आपल्याला. हाय का राणी? अगं लग्नाआधी पण हीच भीती आणि लग्नानंतर पण तेच चालू आहे. हा ना, लग्न अगोदर अण्णांची भीती आणि आता लग्नानंतर नवऱ्याची भीती, समाजाची भीती. असं भीत भीत किती दिवस भेटावं लागणार आहे आपल्याला? राहुल मला वाटतंय आपल्या नशिबात तेच लिहिलंय बघ, असं लपून लपून भेटणं. चल ना मग पळून जाऊ, म्हणजे लपून चपून भेटायची काही गरजच पडणार नाही. राहुल आता हे शक्य नाही रे. आता माझं लग्न झालंय आणि तुला पण मी तेच सांगते, तू पण लग्न करून घे. म्हणजे एखादी मुलगी तुझ्या आयुष्यात आली ना की तू बरोबर मला विसरून जाशील. नाही, मी कधीच लग्न करणार नाही. आणि जर लग्न केलं ना तर फक्त आणि फक्त तुझ्याशीच करेन. सगळे असंच बोलतात आणि नंतर बरोबर लग्न करून घेतात. नाही राणी, मी नाही लग्न करणार. आयुष्यभर असाच राहीन एकटा. राणी मला तू अजून पण आवडतेस ग. तू पण बोल ना. राहुल माझं लग्न झालंय रे, मला हे बरोबर नाही वाटत. अगं पण लग्न झालेल्या बाईला प्रेमाचा अधिकार नसतो का? बोल.
माझं अजूनही तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे रे. मला खरंच तू खूप आवडतो. नर नर न मायला या बायाच्या नांदात ह्या बायाकडे ध्यान द्यायचंच राहिलं बाबा. वायर तुटा लागलेत, गाडीला किक बसा नाही व्यवस्थित. हा? ओ भाऊ, तुम्ही त्या गाडीला काय किका मारीत बसलात? काय आलं रे? अहो, तुम्हाला माहिती का मळ्यात काय सुरू आहे? काय सुरू आहे? अहो ते नवीन आलेलं पोरग नाही का, हा त्याचं काय? ते तुमच्या राणीला गप्पा मारीत बसलंय ना. हा हा, त्याच्या मायला त्याच्या कुठे ते भाडखव. अहो, ते तर काहीच नाही. हा. राणी तर त्याचा हात घेऊन गप्पा मारीत बसली त्याला. हो का? चा कुठे मला दाखव. त्याचा नाही आज जर पाय काढत तर नाव नाही आपलं. च्या मायला त्याच्या. हा चाल आमच्या गावातून आमच्या गावातल्या बायला हे करतोय का ह्यो? थांब चला ना भाऊ. थांब ना, सुरू तर होऊ दे हिला. जाईन. अरे माईला हिला बी काय झालंय कोण आता. या पाय खांड्या, इथं दुसऱ्यांना डाव टाकायच्या आधी ना आपल्याला डाव टाकावं लागल. नाही तर ना असं पाखरू गावाचं नाही बरं का. अरे हा तर राणीचा नवरा आहे. इकडे जवळ थोडं मदत आहे. हेच आहे का? हा हेच आहे. पण आता मला पैसे लागत आहेत, ते पण आजच्या आज. तू वाचणार राग तर माझ्या आई बापाला सुद्धा सांगू शकत नाही का माझा नवरा दारू पितोय म्हणून. मला तुम्ही दारुडा नवरा बघून दिला. जर आता तुमची इच्छाच असेल पैसे फेडायची, तर मग तुम्हाला काही काम करायची गरज नाही. असं जर मी त्यांना सांगितलं तर ते आयुष्यभर स्वतःला दोषी ठरवतील.